गेल्या काही दिवसांपासून वखारीत साठवलेला कांदा सडून खराब होतोय, तर दुसरीकडे खरीप हंगामातील पिकं अतिवृष्टीमुळे हातातून गेल्यामुळे शेतकरी पुरता उद्ध्वस्त झालेला आहे। अशा परिस्थितीत शासनाकडनं ओला दुष्काळ जाहीर करण्याऐवजी निकषांचं कारण सांगून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम सरकार करतंय, असा घणाघात खासदार अमोल कोल्हेंनी केलेला आहे। आणि या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। साठी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आहेत। कोल्हे साहेब, आज कांद्याची परिस्थिती वाईट आहे, खरीप हंगामातील शेती पिके हातातून गेलेली आहे, शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू आहेत। नाही, खरोखर दुर्दैवी परिस्थिती आणि अतिवृष्टीचं संकट जर समोर पाहिलं तर हा ओला दुष्काळ जाहीर करून जी सातत्यानं मागणी होती शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी ही सरकारनं करायला हवी। महाराष्ट्र सरकारला ही विनंती आणि या पद्धतीचा प्रस्ताव त्यांनी केंद्र सरकारकडे पाठवला पाहिजे। जर राज्यात केंद्रात एकच सरकार आहे आणि या पद्धतीनं हा प्रस्ताव हा राज्य सरकारनं हा खरं तर समोर मांडला पाहिजे। कांदा अक्षरशः मातीमोल होतोय, कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आहेत। नाफेडनं जो काही कांदा खरेदी केला होता आणि या कांद्याची त्यांनी जेव्हा विक्री सुरू केली त्यानंतर बाजार मोठ्या प्रमाणावर पडलेले, यामध्ये कांदा निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान हे सरकारनं करायला हवं। जेव्हा कांद्याचे भाव वाढतात आणि जेव्हा खाणारा ग्राहक हा जेव्हा त्याच्यावरचा आक्रोश व्यक्त करतो तेव्हा सरकार घाईघाईने अफगाणिस्तानातून पाकिस्तानातून कांदा मागवतं आणि कांद्याचे भाव पडतं। मग जेव्हा कांदा उत्पादक शेतकरी संकटात येतो त्यावेळी सरकार या कांदा उत्पादक शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी का पुढे येत नाही, हाच कळीचा मुद्दा आहे। कांद्याचे बाजारभाव आता सध्या मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत, शेतीमालाचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे याला कुठेतरी सरकारने शेतकऱ्यांच्या जे काही नुकसानीचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत करण्यासंदर्भात तातडीने विचार करण्याची गरज असल्याचं खासदार अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, नारायणगाव, पुणे।